सर्व अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध, त्यांच्या पेन्शनबाबतचे, त्यांच्या ग्रॅज्युटीबाबत, त्यांच्या मानधना वाढीबाबत किंवा मग सरकारी कर्मचाऱ्याच्या दर्जाबाबत त्यांच्यावर जो अन्याय होत आहे आणि इतरही त्यांना जी सामाजिक सुरक्षा असते आणि इतरही जे प्रॉब्लेम त्यांना फेस करावे लागतात, कमी मानधनामध्ये त्यांचा स्वतःचं घर त्यांना चालवावं लागते आणि इतरही प्रॉब्लेम्स त्यांचा येत असतात, तर या होणाऱ्या अन्यायामुळं सरकार एकतर त्यांना व्यवस्थित जे मानधन आहे ते देत नाही आहे, कमी मानधन मिळते आणि त्यामध्ये गुजरबसर कसा करायचं याचा प्रश्न त्यांच्यासमोर पडत असताना त्यांनी आता सरकारला थेट इशारा दिलेला आहे की एक हप्ता जर आम्ही संपावर गेलो तर ग्रामीण जी व्यवस्था आहे, ग्रामीण आरोग्य व्यवस्था ही कोलमडून पडणार। तर याची जे उच्च अधिकारी आहेत यांनीसुद्धा मान्य केलं आहे की अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर खूप मोठा अन्याय सध्या होत आहे आणि त्यांनीसुद्धा ते मान्य केलेलं आहे। संपूर्ण काय आहे माहिती संपूर्ण जाणून घेऊया आपण आजच्या व्हिडिओमध्ये। तर नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे माझे येणारे नवनवीन जे अपडेटेड माहितीपूर्ण व्हिडिओज आहेत ते तुम्हाला सर्वात आधी दिसणार। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर श्रीनगर बघा, श्रीनगरची बातमी आहे। जर आपण फक्त एक आठवडा संपावर गेलो तर संपूर्ण ग्रामीण आरोग्य व्यवस्था कोलमडून पडेल, असे 20 वर्षीय अंगणवाडी सेविका मेहमुदा म्हणतात। बारामुल्ला जिल्ह्यातील रफियाबाद येथील चटलुरा येथील अंगणवाडी केंद्रासाठी धावणाऱ्या मुलांची आणि मातांची तयारी करताना तिचा दिवस पहाटेच्या आधी सुरू होतो। संपूर्ण दिवसभर हे छोटेसे एक खोली असलेले केंद्र वर्ग खोली, आरोग्य केंद्र आणि सामुदायिक केंद्र म्हणून काम करते। ती प्रत्येक मुलाचे वजन करते, तिच्या एका रजिस्टरमध्ये त्यांचे माप काळजीपूर्वक नोंदवते। कुपोषितांना विशेष लक्ष दिले जाते आणि त्यांना राशन दिले जाते। त्यानंतर अनेकदा घरी भेटी दिल्या जातात। माता त्यांचे प्रश्न घेऊन येऊ लागतात। पौष्टिकपूरक आहार वाटप करताना मेहमुदा स्पष्ट म्हणतात की मी स्तनपान बाळाच्या लसीकरणाबद्दल सल्ला देते। ती म्हणते तिच्या दैनंदिन वेळापत्रकाची माहिती देते, ज्यामध्ये अनेक कामांचा समावेश असतो आणि वेगाने विविध गोष्टी हाताळल्या जातात। काम कधीच संपत नाहीत। जेवण वाढणं आणि प्रीस्कूलचे धडे शिकवणं यात ती अनंत कागदपत्रे भरते। मी जपलेली ही 13हून अधिक रजिस्टर माझ्याकडे असतात आणि ती माझ्या संध्याकाळचा वेळ घालवतात। ती एक उसासा टाकत म्हणते, बाळंतपणापासून ते लसीकरण, वेळापत्रक आणि पोषण नोंदीपर्यंत सर्व गोष्टींचे दस्तऐवजीकरण करणाऱ्या नोंदीच्या ढिगाऱ्याकडे ती बोट दाखवते। ती सांगते की सर्व महिला आणि मुले नियमित येत नाहीत, म्हणून माझे काम घरोघरी जाऊन गावातील गर्भवती महिला आणि नवजात बालकांची तपासणी करणे आहे। सरकारी मोहिमांमध्ये आम्हीच सर्वेक्षण करतो, माहिती वितरित करतो आणि अनिच्छुक कुटुंबांना लसीकरणाबद्दल पटवून देतो। खूप जास्त कामे, खूप कमी पगार। एकात्मिक बाल विकास सेवा योजना जी ICDS कार्यक्रमाअंतर्गत 1975 मध्ये स्थापन झालेली अंगणवाडी केंद्रे पोषण सहाय्य, पूर्व शिक्षण, मातृत्व काळजी आणि लसीकरण प्रदान करतात। या महिला कुपोषित मुलांचा मागोवा घेतात, गर्भवती मातांना मदत करतात आणि सरकारी सर्वेक्षण देखील करतात। तरीही त्यांना कर्मचारी म्हणून नव्हे तर स्वयंसेवक म्हणून वागवले जाते। सर्वेक्षणापासून ते आरोग्य सेवेपर्यंत आम्ही सर्व काही करतो, जसे की आरोग्य आणि पोषण डेटावर डझनभराहून अधिक रजिस्टर ठेवणे। त्या बदल्यात आम्हाला काय मिळते? मेहमुदा विचारते। त्या प्रश्नात दुर्लक्ष आणि अन्यायाची कहाणी लपलेली आहे। ग्रामीण आरोग्य सेवेचा पाया असूनही तिच्या मानधनातून तिच्या मूलभूत गरजा भागत नाहीत। कोणतेही फायदे किंवा नोकरीची हमी मिळत नाही। कोणत्याही अंगणवाडी सेविकेची कहाणी ऐका, तीही अशीच वाटते। त्या अशा अविचल सुपरवुमनसारख्या काम करतात, ज्यांना श्वास घेण्यास क्वचितच वेळ मिळतो। कमी पगाराच्या, जास्त कामाच्या आणि अनोळखी काश्मीरमधील हजारो अंगणवाडी सेविका AWW ग्रामीण आरोग्य सेवा, बाल पोषण आणि माता कल्याणाचा पाया शांतपणे धरून आहे। दरमहा 5100 रुपये दिले जातात। कधीकधी महिने उशीर होतो, त्यामुळे जास्त काम केले जाते। कधी पगार दिला जातो आणि त्यांचा अनादर केला जातो। सरकारने आमचे योगदान ओळखले पाहिजे आणि योग्य वेतन सुनिश्चित केले पाहिजे, असे मेहमुदा म्हणते। अर्धी निराशेत आणि अर्धी राजीनामा देऊन गेल्या अनेक दशकापासून अंगणवाडी सेविका योग्य वेतन, नोकरीची सुरक्षितता आणि सन्मानासाठी लढत आहेत। तरीही त्यांच्या मागण्या अजूनही दुर्लक्षित आहेत। त्यांचे संघर्ष आर्थिक अडचणीपेक्षाही पुढे जातात। त्यांना उशिरा मिळणारे पगार, जास्त कामाचा ताण आणि पेन्शन आणि पदोन्नतीसारख्या मूलभूत फायद्यांचा अभाव याविरुद्ध लढा द्यावा लागतो। अनेक जण कोणत्याही आर्थिक सुरक्षेशिवाय निवृत्त होतात।
सार्वजनिक सेवेसाठी आपले जीवन समर्पित केल्यानंतर स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी सोडले जातात. मिश्रा बेगम यांच्यासारख्या मदतनीसांसाठी परिस्थिती आणखी वाईट आहे. 15 वर्षाच्या सेवेनंतर त्यांचा पगार दरमहा धक्कादायक फक्त 2,500 इतका आहे. मी माझ्या कुटुंबाचे पोट कसे भरावे? प्रत्येक दिवस संघर्षाचा असतो आणि सरकार आम्हाला ओळखण्यास नकार देते. आजच्या महागड्या युगात कमी पगारावर जगणे जवळजवळ अशक्य आहे. ती पुढे म्हणते, जीवनसत्वाच्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. 5 किलो तेलाच्या एका बॉक्सची किंमत आता 1,000 रुपये आहे. मग इतक्या कमी उत्पन्नात आपण कसे काय खर्च करू शकतो? आमच्या कुटुंबाच्या गरजा अजिबात पूर्ण होत नाहीत आणि आम्हाला त्रास सहन करावा लागत आहे. ती म्हणते, विश्वासघात झाल्यासारखं वाटते. अनंत संघर्ष ओळख नाही. अंगणवाडी सेविका केवळ बाल संगोपन सेवा देणाऱ्या नाहीत, तर त्या आरोग्य संकटाच्या काळात आघाडीवर असलेल्या योद्ध्या आहेत. लसीकरण मोहीम आयोजित करतात, वैद्यकीय नोंदी ठेवतात आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत करतात. तरीही कौतुकाऐवजी त्यांना सतत तपासणी आणि टीकेला सामोरे जावे लागते. शेजारच्या डांगी गावातील आणखी एक अंगणवाडी सेविका शाहिना यांच्या कामाच्या अन्यायाचे वर्णन करतात. तटपुंजे वेतन आणि प्रचंड कामाचा ताण ती कोणतीही ओळख नसलेले अंतहीन संघर्षाचे जीवन आहे असे म्हणतात. आम्ही अथक परिश्रम करतो, दररोज ड्युटीवर हजर राहतो, जिओ टॅगिंग आणि बायोमेट्रिक पडताळणीद्वारे ट्रॅक करतो. तरीही महिन्याला 5,100 ही तुटपुंजी रक्कम आमच्या मूलभूत उदरनिर्वाहासाठी देखील भागवत नाही, त्या म्हणाल्या. त्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना येणाऱ्या बेजोड नोकरशाही अडचणीवर प्रकाश टाकला. विशेषतः प्रधानमंत्री मातृवंदना योजना सारख्या सरकारी योजनांमध्ये 2010 मध्ये इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना म्हणून सुरू झालेला आणि नंतर 2017 मध्ये त्याचे नाव बदलण्यात आलेला PMMYVY हा महिला आणि बालविकास मंत्रालयाद्वारे राबवण्यात येणारा एक मातृत्व लाभ कार्यक्रम आहे. आम्ही वारंवार फॉर्म भरतो, कधीकधी स्वतःच्या खिशातून पैसेही देतो. तरीही कौतुकाऐवजी सरकार आणि जनतेकडून आम्हाला टीकेला सामोरे जावे लागते. आमच्या कामाचा ताण कमीत कमी 30,000 रुपये पगाराला न्याय देतो. आम्हाला त्याचा फक्त एक अंश मिळतो. 15,000 देखील आमच्या प्रयत्नांची काही प्रमाणात ओळख दर्शवेल. पण सत्य हे आहे की आमच्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते आणि आम्ही कसे जगतो याची कोणालाच पर्वा नाही, शाहिना म्हणते. अंगणवाडी संघटनेच्या नेत्या शमीमा यांनी पद्धतशीर दुर्लक्ष अधोरेखित केले आहे. जुन्या ज्येष्ठता यादी आणि पदोन्नतीचा अभाव त्यांचा उल्लेख केला. काही प्रदेशांमध्ये 1998 मधील नोंदणी अपरिवर्तित राहतात, त्यामुळे कामगारांना कोणत्याही करिअर प्रगतीची अपेक्षा नसते. त्या पेन्शनच्या कमतरतेचा मुद्दाही एक प्रमुख चिंतेचा विषय म्हणून उपस्थित करतात. जेव्हा अंगणवाडी सेविका निवृत्त होते तेव्हा तिला रिकाम्या हाताने घरी पाठवले जाते, मात्र पेन्शन नाही, कोणतेही फायदे त्यांना दिले जात नाही. हा एक घोर अन्याय आहे. काहींना मिळणाऱ्या भाड्याच्या तुटपुंजा मोबदला मिळतो. जेव्हा अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या जागेचा वापर केंद्रासाठी करतात तेव्हा त्यांना नाममात्र भाडे मिळू शकते. जरी प्रदेश आणि निधीच्या उपलब्धतेनुसार अचूक रक्कम बदलते. प्रत्येक केंद्र अंदाजे 40 मुलांसाठी डिझाईन केलेले आहे, परंतु स्थानिक लोकसंख्याशास्त्र आणि विशिष्ट समुदायाच्या गरजांनुसार ही संख्या बदलू शकते, असेही तिने सांगितले. अंगणवाडी मदतनीसांना केंद्राच्या गरजानुसार नियुक्त केले जाते, ज्यामध्ये मुलांची संख्या, व्यापलेले भौगोलिक क्षेत्र आणि केंद्रांमधील अंतर यांसारख्या घटकांचा विचार केला जातो. सामान्यतः प्रत्येक केंद्रात अंगणवाडी सेविकेला दैनंदिन कामात मदत करण्यासाठी एक मदतनीस असते. जम्मू आणि काश्मीरमधील लोकसंख्या वाढीचा दर कमी होत असल्याने पात्र लाभार्थ्यांची संख्या कमी होऊ शकते, ज्यामुळे केंद्राचे एकत्रीकरण किंवा संसाधन वाटपात समायोजन होण्याची शक्यता आहे. तथापि विशिष्ट परिणाम तपशिलावर लोकसंख्या शास्त्रीय विश्लेषण आणि अधिकाऱ्यांच्या धोरणात्मक निर्णयावर अवलंबून असेल असे अधिकारी यांचे म्हणणे आहे. तर तुम्ही बघितलं असेल की खूप मोठा अन्याय अंगणवाडी सेविकाताई व मदतनीसताई यांच्यावर होत आहे. खूप कमी पगारामध्ये त्यांना खूप जास्ती कामं करावे लागत आहेत. त्याचबरोबर पेन्शन, शासकीय कर्मचारी दर्जा, ग्रॅज्युटी, वेतन वाढ यासारखे मुद्दे खूप दिवसांपासून, खूप महिन्यांपासून त्यांच्या आंदोलनाचा एक हिस्सा राहिलेला आहे. तर त्यांनाही एक जगण्याची, एक सन्मानाने जगण्याची सरकारने एक
पूर्वतयारी करावी आणि त्यांना त्यांचा हक्क देण्यात यावा किंबहुना त्यांना जगण्यासाठीचा जो मानधन आहे तेवढा तरी त्यांना देण्यात यावा, त्यांना सन्मानाने जगता यावं आणि त्यांच्यावर अन्याय होऊ नये, त्यांना त्यांची समाजात स्थिती सुधारावी असे सरकारने त्यांचं कमीत कमी मानधन तरी वाढवून दिलं पाहिजे. आज तुम्हाला माहीत असेल की पॉंडिचेरीसारख्या राज्यामध्ये अंगणवाडी सेविकाताईला 20,000 22,000 पेमेंट पडत असते, मानधन मिळत असते, परंतु आपल्याकडे किंवा इतर राज्यांमध्ये खूप कमी प्रमाणात मानधन मिळते. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.